नमस्कार. दीपक डायनामिक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. चॅनल सबस्क्राईब करताय ना? चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नवनवीन ताजे व्हिडिओज मिळवण्यासाठी बेल आयकॉनचा उपयोग होतो. सर्वप्रथम आपल्या विषयाकडे वळू. 18व्या लोकसभेचं वारं वाहत आहे. वारं बदललंय. म्हणजे 2014 साली 2019 साली ज्या प्रकारचं वारं होतं त्याला आपण म्हणतो ना की सर्वच बाजूने जी काही खासदार उभे राहिले होते, जे कॅन्डिडेट उभे राहिले होते, ते कॅन्डिडेट सर्व वाऱ्यामध्ये निवडून आले. काहींची तर म्हणजे आपण असं सरळ सांगू की काहींची तर लायकी सुद्धा नव्हती. असे उमेदवार सुद्धा निवडून आले. 2014-2019चा जो करिश्मा होता, ज्याला आपण वारं म्हणू, ज्याला आपण मोदी लाट म्हणू, असे शब्द कानावर पडलेले होते. आता 2024 मध्ये चित्र खूप बदललंय. खूप वेगळं चित्र आहे. ते यासाठी की मोदी सरकारने जे काही वल्गना केल्या होत्या, ज्या काही ज्याला आपण जुमलेबाजी म्हणू शकतो सर, अनेक वल्गना करून त्यांनी काँग्रेसनेच 70 वर्ष काय केलं याच्यावरतीच त्यांनी प्रश्न उत्तरं उभी केली. मोदींच्या प्रचंड सभा या तुम्हाला संपूर्ण भारतात, इवन महाराष्ट्रात तर सर्वात जास्त सभांचं रेकॉर्ड मोदींनी केलंय, हे आकडेवारीतून स्पष्ट झालंय. मोदींच्या सभेंचा करिश्मा हा मतांमध्ये परावर्तित होतो का, हा महत्वाचा मुद्दा आता यावेळेला 2024च्या 18व्या लोकसभेमध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे त्याची काही दिवसातच, अवघ्या काही दिवसातच त्याची सर्व चित्र आपल्याला स्पष्ट होती. 2024 सालीचं जे काही 2024 साल जे आहे, जे खूप काही सांगून जाणारं असणार आहे. इथून पुढे 5 वर्ष सत्ता नेमकी कुणाच्या हातात द्यायची हे आता जनतेच्या मनामध्ये आहे. जनता आता आपलं मतदान मोदी सरकारला करताना दिसते किंवा इतर कुठलेही जे सरकार आहे त्यांना करताना दिसते. ही येणारा आपल्याला 4 जूनचा निकालच सांगणार आहे. सर्वप्रथम या सर्व गोष्टींकडे पाहता वारं बदललंय, कारण चौथा मतदानाची जी घटती टक्केवारी जी आहे तिच्या बाबतीमध्ये विचार केला तर भरपूर मोठ्या प्रमाणात मतदान हे लोक करताना दिसत नाहीये. लोकांच्या मनात अजूनही कुठे संभ्रम आहे आणि लोक या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता लोक मतदानाला पवित्र हक्क न म्हणता ते त्याला टाळण्याचा प्रयत्न करताय, असं एकंदरीतच चौथ्या टप्प्यापर्यंत आलेल्या मतदानाच्या एकंदरीत टक्केवारीवरून कळतंय. संपूर्ण भारतात विविध टप्प्यात मतदान चालू आहे. चौथा टप्पा पार पडला आहे. अजून 2 ते 3 टप्पे बाकी आहेत. या 2 ते 3 टप्प्यांमध्ये सरकारची हवा बदलू शकते. आपण सांगू शकत नाही. मतदार राजा आहे. मतदार नेमका कुठल्या बाजूने कौल देतो हे आपल्याला सांगता येणार नाही. सद्यस्थित नाशिक शहरामध्ये नाशिकचा विचार केला तर हेमंत गोडसे असतील, राजाभाऊ वाजे असतील, यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. त्यामध्ये शांतिगिरी महाराज हे सुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. या सर्व परिस्थितीकडे बघता एकंदरीतच मतदार देखील संभ्रमित आहे की आता यावेळी सर्वच दिग्गज आहेत आणि आता वारं पालटायचं की आहे त्या वाऱ्यालाच पुढे सरवायचं याचा सर्व विचार आता मतदार करतात. या ठिकाणी आता महत्वाचा मुद्दा आहे की राहुल गांधी आणि मोदी अशी एक सरळ लढत आता सध्या संपूर्ण देशात पाहायला मिळते. 2014-2019ला भारतीय जनता पक्ष असो किंवा मोदी राहुल गांधींना किंवा त्यांच्या पक्षाला काहीच मोजत नव्हते. हे आपण प्रत्येक सभांमधून बघत होतो. इव्हन त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये राहुल गांधी असेल किंवा काँग्रेसचा नामोल्लेख करताना सुद्धा ते त्यांना तुच्छ लेखायचे, ज्यांना पक्ष हा संपलाय आणि आता तो त्याचं काही अस्तित्व उरलेलं नाहीये, तो शून्यात गेलाय, असं त्यांनी एकंदरीत चित्र किंवा असं त्यांचं एक वागणं 2014 आणि 2019च्या निवडणुकांमध्ये होतं. आता प्रकर्षाने एक मुद्दा महत्वाचा जाणवतोय. 2024 मध्ये जे काँग्रेसचे राहुल गांधी आहे त्यांनी ज्या काही राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जी झाली
त्यावेळेला त्यांनी जे संपूर्ण भारतभर भ्रमण केलं, अनेक तळागाळातील लोकांना त्यांनी स्वतः भेटून, दलित, आदिवासी, पिछडा वर्ग जो मागील सर्व क्लास आहे या सर्वांना भेटून त्यांनी त्यांची मतं जाणून घेतली. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून तो एक नेता ठरू शकतो हे त्याने स्वतः दाखवून दिलं. तो अनस्क्रिप्टेड ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींना सामोरं जातो असा नेता म्हणून त्याची एक नवीन ओळख झाली. स्क्रिप्टेड भाषण प्रत्येक माणूस करतो. आज तुम्ही बघत असाल तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनला ज्या वेळेला तुम्ही ओपन करतात, ज्या वेळेला तुम्ही चालू करतात, त्यावेळेला सर्वप्रथम तुम्हाला न्यूज चॅनल्समध्ये संपूर्ण ठिकाणी राजकीय पक्षांचे प्रचार, रॅली, सभा याच सर्व गोष्टी दिसतात. यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की कुठले आणि किती लोक, किती राजकारणी स्क्रिप्टचा वापर करतात. म्हणजे लिहून दिलेली गोष्ट किंवा त्यांनी लिहून घेतलेली गोष्ट ती वाचून दाखवतात. त्यामुळे तुम्ही वक्ता म्हणून पण किती परिपक्व आहात हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. राहुल गांधी जे आहे त्यांनी आता लखनौमध्ये गेल्या 3 दिवसांपूर्वी एक जाहीर सभा होती, बंद हॉलमध्ये ही सभा होती. त्या सभेमध्ये त्यांनी संबोधित करताना अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. सुरुवातीला त्यांनी संविधानाने आपल्याला जे काही अधिकार दिले त्याबद्दल त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं आणि इतर जी सद्यस्थित असलेली राजकीय घडामोड आहे, संपूर्ण देशात राजकारण किती ढवळून निघालंय, खालच्या थराला गेलं, हे त्यांनी स्पष्ट केलं. आणि अशातच त्यांना काही प्रश्न विचारण्यात आली. त्यांनी स्वतः सांगितलं की काही प्रश्न असतील तर तुम्ही या वेळेला तुम्ही मला विचारू शकता आणि काही प्रश्न त्यांना विचारण्यात आले. समृद्ध भारत नावाचा हा कार्यक्रम होता. यामध्ये राहुल गांधी संबोधित करत होते, अनेक दिग्गज होते. लखनौमध्ये हा पार पडलेला कार्यक्रम होता आणि यामध्ये त्यांनी लोकांना संबोधित केलं. ते आपण बघूया. अनिल जैन जी ने अभी कहा कि मेरे परिवार के लोग ग्वाला थे और उन्होंने कहा कि पैदा होने पर ही मेरा फ्यूचर तय हो जाता था. मैं उस बात को थोड़ा आगे बढ़ाना चाहता हूं. पैदा होने से पहले आपका फ्यूचर तय हो जाता था. आप पैदा ही नहीं हुए, आपकी कैपेबिलिटी भी नहीं मालूम, आपका नाम भी नहीं मालूम, आपका फ्यूचर तय हो जाता था. और हिंदुस्तान के सारे लोगों को छोटे छोटे खांचों में डाल दिया जाता था. आप इस काम के लायक हो, आप इस काम के लायक हो, आप इस काम के लायक हो, ये आप कभी नहीं कर सकते हो, ये आप कभी नहीं बोल पाओगे. आपके पैदा होने से पहले डिसीजन लिया जाएगा कि आपको कोई छुएगा नहीं, आप कभी जमीन नहीं खरीद पाओगे. तो ये सारा पैदा होने से पहले ही डिसाइड हो जाता था. और हिंदुस्तान के करोड़ों लोगों ने, अरबों लोगों ने हजारों साल इस प्रकार जिंदगी जी है. उन्होंने अपना फ्यूचर डिसाइड नहीं किया, समाज ने उनके लिए पैदा होने से पहले उनका फ्यूचर डिसाइड कर दिया. तो आप सोचिए कितना दुख, कितना दर्द, कितनी कैपेबिलिटी जाया हुई. राजकारणामध्ये 2 प्रकारचे लोक असतात, 2 प्रकारचे मतप्रवाह असतात. आजपर्यंत पाहत आलोय सत्ताधारी वर्सेस जे काही आहे विरोधी पक्ष. तसंच एक मतप्रवाह आहे की सत्तेची लालसा, सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाण्यासाठी आम्ही तयार आहोत अशी एक मानसिकता असलेला वर्ग. आणि सत्ता मिळाली काय नाही मिळाली काय, जे सत्य आहे ते सत्तेपुढे काहीच नाही. सत्य हीच सत्ता आहे.
थोडक्यात जे सत्य आहे, जे बोलायला घाबरत नाही, जे पचवून घेतात, अशा गोष्टीला सत्य म्हणू. मग ते राजकारणातील सत्य असो, इतर समाज जीवनामधलं सत्य असो, या सर्व बाबींकडे लक्ष देताना राहुल गांधी यांनी मात्र सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता आणि सत्तेचे दोन भाग, म्हणजे ज्याला मी आता तुम्हाला सांगितलं की सत्ता मिळवणारे आणि सत्ता मिळाली नाही तरी काही फरक पडत नाही पण तत्वांशी तडजोड न करणारे, असंही यावेळी त्यांनी भाषणामध्ये नमूद केलं. पहा ते काय म्हणाले. दो तरीके के लोग होते हैं, राजनीति में तो खासतौर एकदम दिख जाता है. पूरी जिंदगी सत्ता के पीछे दौड़ते 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 सच्चाई को कभी एक्सेप्ट नहीं करते. ना अपनी सच्चाई एक्सेप्ट करते हैं, ना अपनी सच्चाई एक्सेप्ट करते हैं, ना किसी और की सच्चाई एक्सेप्ट करते हैं. उनको सिर्फ एक चीज दिखती है कि किसी ना किसी तरह मेरे हाथों में इन्फ्लुएंस आ जाए, सत्ता आ जाए, बाकी सब छोड़ो. और दूसरे तरीके के लोग होते हैं जो कहते हैं ये सच्चाई है, इसको मैं एक्सेप्ट कर रहा हूं, चाहे मुझे अच्छा लगे या बुरा लगे, मगर मुझे जो दिख रहा है उस बात को मैं पूरी तरह एक्सेप्ट कर रहा हूं. और अलग अलग समाज में अलग अलग जगह से ये लोग आए. अंबेडकर जी, महात्मा गांधी जी, पेरियार, बसवना, बुद्धा, ये अलग 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 स्पेसेस से आए, मगर इन सब ने ये बात एक्सेप्ट की कि जो मैं देख रहा हूं ये सच है और मैं इसको छोड़ूंगा नहीं. आजपर्यंत खूप चळवळी झाल्यात. चळवळ ही पहिल्यापासूनच सुरू आहे. साधारणतः 3000 वर्षांपासून चळवळ सुरू असल्याचा दाखला त्यांनी दिला. या चळवळी ज्या आहेत या होत असताना ही वाखाणण्याजोगी चळवळ आहे की संविधान बनवणं, संविधान येणं, संविधान तयार करणं, ही चळवळ त्यांनी सांगितलं की ही चळवळ गेल्या मागील 3000 वर्षांमधील सर्वात महत्वाची मोठी वाखाणण्याजोगी चळवळ आहे, ज्याच्यामध्ये अनेक लोकांचं बलिदान होतं. बलिदान म्हणण्यापेक्षा अनेक लोकांचे विचार, अनेक लोकांचे मतप्रवाह होता. अनेक ठिकाणी एक समिती होती, त्या समितीमध्ये संविधानाला पारित करण्यात आलं आणि ती एक सर्वात मोठी चळवळ असल्याचं राहुल गांधी बोलायला विसरले नाही. त्याचबरोबर त्यांनी हा एक महत्वाचा मुद्दा इथे प्रकर्षाने दृष्टिक्षेपात आणला, तो म्हणजे 90%, म्हणजे ज्याला आपण पब्लिक सेक्टर म्हणू, पब्लिक सेक्टरमध्ये 90% जी भागीदारी आहे ती भागीदारी कुणाची आहे असा प्रश्न त्यांनी संपूर्ण सभेमध्ये विचारला. प्रश्न खूप साधा आणि सरळ होता, त्याचे उत्तरही सरळ आणि साधे आहे. तुम्ही स्वतः आज व्हिडिओ बघत असाल तर प्रश्न असा होता त्यांचा, जो तुम्ही आता काही वेळानंतर ते जे काही भाषण बोलले ते आता तुम्ही ऐकणारच आहात. त्यांचं सरळ म्हणणं असं होतं की पब्लिक सेक्टरमध्ये आज जवळपास 200 कंपनी घ्या, ज्या मुख्य कंपनी आहेत, ज्यांचे टर्नओव्हर चांगले आहेत, ज्या वेल सेटल्ड कंपनी आहेत, ज्या इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनी, त्याच्यात IT आल्यात, तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी झाल्या, प्रोडक्शन कंपनी झाल्या. 200 कंपन्यांची लिस्ट घ्या. 200 कंपन्यांच्या लिस्टमध्ये खालचा क्लास किंवा पिछडा वर्ग ज्याला ते म्हणतात, किंवा OBC असेल, दलित असेल, हा समाज तुम्हाला कुठल्या एका महत्वाच्या हुद्द्यावर बसलेला दिसतो का? त्या कंपनीच्या 1 कोटी रुपये, 2 कोटी रुपये, 50 लाख रुपये पगार असलेला व्यक्ती हा तुम्हाला दलित किंवा इतर मागासलेल्या जातीचा तुम्हाला पाहायला मिळतो का? हा प्रश्न त्यांनी संपूर्ण त्या हॉलमध्ये विचारल्यानंतर एक शांतता पसरली. कारण की सद्य स्थितीमध्ये असलेली जी
वास्तविकता जी आहे त्यांनी ती या वेळेला आपल्याला कथन केली आणि त्यावर त्यांनी विचार करण्यास भाग पाडलं. बघा राहुल गांधी या पब्लिक सेक्टर बद्दल काय म्हणाले. पब्लिक सेक्टर में 90% के लिए रास्ते खुलते थे, ज्यादा नहीं खुलते थे मगर खुलते थे. आज 200 सबसे बड़ी कंपनियों की लिस्ट निकालिए, उनकी सीनियर मैनेजमेंट की लिस्ट निकालिए, उनकी जो बड़े बड़े सैलरी, करोड़ों रुपए वाली सैलरी वाले लोग हैं, उनकी लिस्ट निकालिए. दिखा दीजिए कौन सा पिछड़ा है वहां पे, कौन सा दलित है, कौन सा आदिवासी है, कौन सा गरीब जनरल कास्ट का है, दिखा दीजिए. जुडिशरी में भी यही, सरकार में भी यही. और जो सच्चाई है वो छुपा दी जाती है. अग्निवीर स्कीम, अग्निवीर स्कीम में नुकसान किसका हुआ है, आपने कभी सोचा? सिंपल, SC, ST, OBC, गरीब जनरल कास्ट. अग्निवीर सीनियर लेवल पे नहीं है, अग्निवीर जवान के लिए है. और 2 तरीके के शहीद बनाए जा रहे हैं. तो जहां भी देखो 90% तो है ही नहीं. अब मैं सिर्फ एक बात कह रहा हूं कि सब कुछ छोड़ दीजिए, सच्चाई तो देख लीजिए, जाति जनगणना कर लीजिए. अगर जो मैं बोल रहा हूं गलत है, कोई प्रॉब्लम नहीं है, मगर यह तो पता लगाइए कि इस देश में पिछड़े वर्ग के कितने लोग हैं, दलित कितने हैं, आदिवासी कितने हैं. यह तो पता लगाइए कौन सी संस्थाओं में है, कहां हैं, कोर्ट्स में कितने हैं. और रिएक्शन आता है कि नहीं होना चाहिए. इससे क्या होगा? इससे हिंदुस्तान के करोड़ों लोगों को हिंदुस्तान की सच्चाई पता लगेगी. यही होगा. मोदी हे 21व्या शतकातील राजा आहेत, पंतप्रधान नाही. हो, मोदी हे 21व्या शतकातले राजा आहेत, किंग आहेत, ते पंतप्रधान नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलं. या भाषणाच्या वेळेला त्यांनी हा मुद्दा प्रकर्षाने क्लिअर केला की मनमानी किती करावी याला काही मर्यादा असतात. आपण पंतप्रधान आहोत, मान्य आहे आपण पंतप्रधान आहोत, पण आपण जे निर्णय घेतो ते सर्व निर्णय हे प्रत्येक ठिकाणी आपणच घेतलेले निर्णय असावे अशी मोदींची कायम इच्छा राहिलेली आहे. आर्मीच्या बाबतीमध्ये त्यांनी जो काही सरळ अग्निवीरचा जो निर्णय घेतला त्याला सर्व स्तरातून विरोध दर्शवला जातो. स्पष्टपणे, उघडपणे भले कोणी बोलत नसेल, पण हा जे कोणी नौजवान आहेत त्यांच्यावरती त्यांना त्रास देणारा किंवा त्यांची जी अपेक्षा आहे ती भंग झाल्याचा हा निर्णय आहे. कुठल्याही प्रकारे मोदी जे निर्णय घेतात हे कुठल्या विचाराने घेतात, मोदींना त्यामधून काय दाखवायचं असतं, काय संदेश द्यायचा असतो हे आजवर मात्र कळालेलं नाही. पण एक गोष्टीचा संदेश मात्र इथे नक्की जातो, तो म्हणजे ते एक प्रकारचे राजा आहे. राजा म्हणणे त्याला थोडक्यात हुकुमशहा म्हणून, हिटलरशाही, हुकुमशहा, डिक्टॅटरशिप असं आपण त्याला म्हणू शकतो. राहुल गांधी यांनी यावेळी मोदींवर सडकून टीका केली की मोदी हे राजा आहेत, पंतप्रधान नाही. ऐका काय म्हणाले राहुल गांधी. मोदी जी राजा हैं. मैं सच बोल रहा हूं. मोदी जी प्राइम मिनिस्टर नहीं है, मोदी जी राजा हैं. उनको कुछ लेना देना नहीं
कैबिनेट से कुछ लेना देना नहीं, पार्लियामेंट से कुछ लेना देना नहीं, कॉन्स्टिट्यूशन से कुछ लेना देना नहीं। 21वीं सदी के वो राजा हैं और उनके जो फाइनेंसियर्स हैं पीछे, जो 2-3 फाइनेंसियर्स हैं, वो राजा का पूरा टेम्पो वाले, वो राजा एक्चुअली वो राजा फ्रंट है। एक्चुअली राजा के पास पावर नहीं है, एक्चुअली पावर कहीं और है। तो ये सिचुएशन है। नहीं भैया, अनपढ़ राजा भी काम चला लेता। बहुत सारे अनपढ़ राजा हुए हैं हिंदुस्तान में, जिनमें अहंकार नहीं है, जिनमें अहंकार नहीं था, वो काम चला लेंगे, जो जनता की बात सुन लेते थे। ये दूसरे टाइप के हैं, ये किसी की नहीं सुनते। देशाला जे मिळालेले गद्दार आहेत ते राजकारणातच आहेत का हो? तुम्ही म्हणाल नाही, राजकारणातच आहेत. नाही, तसं नाही आहे. राजकारणातच फक्त गद्दार नाही आहे, एका सरकारी अधिकारी पदाधिकारी यांच्यामध्ये सुद्धा गद्दार आहेत. लोकशाहीचा संविधानाचा खून करणारी लोक सुद्धा येथे आहेत असं राहुल गांधी म्हणाले. ते कोण? त्यांनी संबोधताना सांगितलं की ईडीच्या चौकशीला मी इंटरोगेट करताना मला त्यांनी काही प्रश्न विचारले. त्याच्या सुरुवातीला मी त्यांना खुर्चीवर बसल्यानंतर स्वतः सांगितलं की मी येथे आलोय, तुम्ही मला बोलवलेलं नाहीये. ही जी चौकशी तुम्ही करताय, ही चौकशी करून घेण्यासाठी मी चालत आलोय, तुम्ही मला बोलवलेलं नाहीये. लोकशाहीचा संविधानाचा तुम्ही खून करणारे आहे का? कोण आहेत नेमके ते मला इथे बघायला यायचं होतं, म्हणून मी तुमच्या दफ्तरमध्ये आलोय असं राहुल गांधी बोलले. खूप विचार करायला लावणारी ही शब्द आहेत, खूप विचार करायला लावणारी ही वाक्य आहेत. हे लक्षात घ्या की लोकशाहीचा खून होणं म्हणजे सत्तेमध्ये असलेले सत्ताधारी एवढाच होत नाही, तर जे पदाधिकारी आहेत, ज्या इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूशन्स आहेत, लाईक ईडी असेल, सीबीआय असेल, इतर काही ज्या संस्था आहेत, ज्या स्वायत्त संस्था आहेत, त्यांना त्यांचा अधिकार आहे. त्या अधिकाराखाली त्यांचा अधिकार दाबला जाऊन त्या स्वतः लोकशाहीचा खून करतायत, संविधानाचा खून करतायत. असल्या काही लोकांना ज्यांचा तिळ मात्र भ्रष्टाचाराशी संबंध नाही, अशा लोकांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत असा स्पष्ट रोख यावेळी राहुल गांधींचा होता. ईडीचे लोक ज्या वेळेला दफ्तरमध्ये त्यांच्या कार्यालयात येतात, त्यावेळेला त्यांना येताना नाही स्वतःची तर मनाची लाज वाटत असेल असं म्हणून त्यांनी संबोधताना या उत्तरादाखल त्यांनी सांगितलं की बघा, तुम्हाला बघायचं होतं की तुम्ही जे कोणी आहात, जे तुम्ही सत्ताधारी तर लोकांचं रक्त पिताच आहे, पण हे रक्त पिताना तुम्ही देखील तेवढे जबाबदार आहे. तुम्ही पण लोकशाहीचा खून करणारे आहे आणि मला तुम्हाला लोकशाहीचा खून करणारे लोक कोण आहेत हे बघायचं होतं, म्हणून मी तुमच्या कार्यालयात आलोय असं राहुल गांधी बोलले. बघा राहुल गांधी काय बोलले, व्यवस्थित ऐका. मैं बताऊं आपको क्या हुआ? बताऊं? मैंने ईडी के अफसर से बोला, ईडी के अफसर मुझे इंटरोगेट कर रहे थे और मैंने उनसे बोला कि देखिए, आप सोच रहे हो कि आपने मुझे यहां बुलाया है, मगर आप गलतफहमी में हो. आपने मुझे यहां नहीं बुलाया, मैं यहां आया हूं. और आप जानते हो मैं यहां क्यों आया हूं? कहते हैं नहीं, मैं यहां इसलिए आया हूं क्योंकि मैं देखना चाहता हूं हिंदुस्तान के लोकतंत्र की हत्या कौन लोग कर रहे हैं. मतलब आप क्या समझे हो?
वहां पे इंटेरोगेशन हो रहा था, वहां पे एक सेल पड़ा हुआ था, वो लॉकअप होता है, वो इंटेरोगेट कर रहा है मुझे। मैं सोच रहा हूं यार मेरे परदादा 12 साल ऐसे सेल में बैठे थे, कम से कम 10 साल तो मुझे भी जाना चाहिए। आप मुझे कोई भी सेल दे दो, कोई फर्क नहीं पड़ता। तो मेरा कहना है कि हिंदुस्तान की जनता के सामने हिंदुस्तान की रियलिटी डालनी है, और मैं बिलीव करता हूं, चाहे वो किसी भी जात का व्यक्ति हो, अगर हमने रियलिटी सामने रख दी ऐसे, हिंदुस्तान की राजनीति बिल्कुल बदल जाएगी। और उसको बदलना ही होगा, क्योंकि 90% को आप चुप नहीं रख सकते, 90% की शक्ति को आप कंट्रोल नहीं कर सकते, कुछ भी कर लो। गेल्या 10 वर्ष झाले पंतप्रधान मोदींनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, पत्रकार परिषद घेतली नाही का? बीजेपीच्या अनेक लोकांना खासगीतही विचारलं, अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना खुलेआम विचारलं की पंतप्रधान मोदी यांनी अनस्क्रिप्टेड मुलाखत का दिली नाही, का घेतली नाही, का घेऊ दिली नाही? अर्थातच एक प्रश्न लागून आला. जस्टिस लोकोर, मला वाटतं त्यांचं नाव आहे मदन बी लोकोर, आणि इतर काही मीडियाच्या मंडळींनी मोदी आणि राहुल गांधी यांनी सोबत डिबेट करावी यासाठी मागणी केली. राहुल गांधींनी हे निमंत्रण स्पष्टपणे ऍक्सेप्ट केलं, मात्र मोदींनी अजून ते निमंत्रण ऍक्सेप्ट केलेलं नाही. बघा राहुल गांधी ते काय म्हणतायत, मोदी माझ्या समोर यायला तयार नाही होणार, येणार नाही, ते डिबेटला तयार होणार नाही, असं राहुल गांधींनी म्हटलंय. ऐका. और मैं आपको एक बात की गारंटी दे देता हूं, एक बात तो मैं आपको बता देता हूं कि अब चुनाव हो रहा है, नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री नहीं बन रहे हैं। ये 100% मैं आपको, आप चाहते हो तो मैं यहां पे लिख के आपको सबको दे दूंगा, साइन करके दे दूंगा, क्योंकि देखिए हुआ क्या है, देखिए मैं पॉलिटिक्स को ना, हुआ क्या है, बड़ी इंटरेस्टिंग चीज हुई है, बड़ी इंटरेस्टिंग चीज हुई है कि नरेंद्र मोदी जी की पूरी स्ट्रेटेजी भाई को भाई से लड़ाने की है, और इस चुनाव में वो काम ही नहीं कर रहा है। वो मतलब आ रहे हैं, वो कह रहे हैं, लोग देख रहे हैं, कह रहे हैं भैया ये बोल क्या रहा है, तो वो चेंज आ गया है। और आप लिख लीजिए वो, अच्छा एक बात हो सकती है, अगर पूरी चीटिंग कर दी, अगर ईवीएम लपेट लिया, वैसे हो सकता है, मगर उसके अलावा ये 200 180 से आगे नहीं जा रहे। अब आपके सवाल हो, नहीं देखिए, मगर इसमें देखिए, इसमें एक बात मैं आपको बताना चाहता हूं कि हमारा जो मैनिफेस्टो है, क्रांतिकारी मैनिफेस्टो है। अगर आपने मैनिफेस्टो को देखा है, वो 90% को सपोर्ट करने वाला मैनिफेस्टो है, मगर सच्चाई ये है कि कांग्रेस पार्टी को भी आने वाले समय में अपनी राजनीति को बदलना होगा, ये करना पड़ेगा। और ये भी मैं कहना चाहता हूं कि कांग्रेस पार्टी ने भी गलतियां की हैं, और मैं कांग्रेस पार्टी का होता हुआ ये मैं कह रहा हूं। तो अब आपके सवाल हो, आप जरूर पूछिए। हेलो हाँ जी, मेरा सवाल आपसे ये है कि जस्टिस मदन बी लोकुर और मीडिया के काफ़ी सारे साथियों ने आपको प्रधानमंत्री जी के साथ 1-to-1 डिबेट के लिए आमंत्रित किया है, तो ये न्योता स्वीकार करते हैं? मैं 100% किसी से भी डिबेट करने को तैयार हूं, प्रधानमंत्री से। हेलो, मगर मैं प्रधानमंत्री को जानता हूं, प्रधानमंत्री मुझसे डिबेट नहीं करेंगे।
आदरणीय राहुल सर, और हमारे प्रेसिडेंट खारगे जी भी हैं, वो भी डिबेट कर सकते हैं। बघितलं कुठल्या पक्षाचा मॅन्युफॅस्टो काय सांगतोय यापेक्षा कुठला पक्ष तुम्हाला काय देणार आहे, कुठलं मतदान, कुणाला मतदान केल्यानंतर तुम्हाला पक्ष तुमच्या हातात काय देतोय, म्हणजे गाजर देणार आहे की इतर काही तत्सम गोष्टी देणार आहे, येणारा काळच ठरवणार आहे. येत्या 4 जूनला हा सर्व निकाल तुमच्या समोर असेल. सकाळपासूनच निकालाची लगबग सुरू होईल. 4थ्या टप्प्यातलं मतदान पार पडलंय. सोमवारी 4थ्या टप्प्यातलं मतदान पार पडलंय. एकंदरीतच उरलेल्या काही टप्प्यांमध्ये करिश्मा होतो का, काही बदल होतो का, हे पाहणारा काळ असेल. तर जे काही उरलेले जे काही जिल्ह्यांमधील मतदान आहेत त्या मतदारांनी मतदानाला नक्की जा, मतदान करा, फरक पडतो हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. तुमचं एक मत खूप निर्णायक आहे, त्यामुळं मतदान नक्की करा, लोकशाहीला बळकट करा, एवढंच मी इथे सांगेन. जय हिंद.